नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये तयार केले जाणारे कोकणी वडे। चला तर मग सुरुवात करूया। पितृपक्षामध्ये कोकणी वडे तयार केले जातात। त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। आपल्याला 3 वाटी तांदूळ लागणार आहे, 1 वाटी ज्वारी लागणार आहे, 1 वाटी आपल्याला उडीद डाळ पाहिजे, अर्धी वाटी आपण चना डाळ घेतलेली आहे, 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपण इथे जिरे घेतलेले आहेत। आता ही सगळी जिन्नस आपण एकत्र करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, आपण तांदूळ, हे ज्वारी, उडीद डाळ, चना डाळ, धने आणि हे जिरे, ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे अजिबात आपल्याला भाजून घ्यायची नसतात, हे असेच आपल्याला गिरणीमध्ये दळून आणायचं आहे। असं दरदरीत असं आपल्याला दळून आणायचं आहे, एकदम बारीकही नाही आणि जाडही नाही, असे आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे। दळून आणलेल्या पिठामधला आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, हे पीठ एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही, असं एकदम दरदरीत असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्ये आता अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, थोडीशी आपण हळद टाकून घेऊया, चवीनुसार मीठ। ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम केलेलं 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय। चमच्यानी व्यवस्थित ही सगळी जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तेल व्यवस्थित आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय, चमच्यानीच आधी करून घ्यायचंय कारण तेल खूप गरम आहे। आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकायचंय आणि याचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ मळताना आपण कोमट पाण्याचा वापर केला होता। आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपल्याला हे 5 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आपला डो व्यवस्थित सेट झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, थोडं आपण घट्ट असंच पीठ मळलेलं आहे। पुन्हा एकदा थोडंसं आपण मळून घेऊया त्यांना। आता आपण लगेचच वडे तयार करायला घेऊ। एका प्लास्टिक शीटला व्यवस्थित आपण थोडंसं तेल लावून घ्यायचंय, बोटांनाही व्यवस्थित तेल लावून घेऊया। असा आपण एक पेढा घ्यायचा आहे, तो हलक्या हाताने आपल्याला असा वडा तयार करून घ्यायचा आहे। वडा तयार केल्यानंतर आपल्याला असं सेंटरला असं एक छिद्र पाडून घ्यायचं आहे। आपला वडा तयार झालाय। तुम्ही पाहू शकता, सेम प्रोसेसने आपण अजून एक वडा तयार करून घेऊ। बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे। न जास्त जाड न जास्त पातळ असा आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे। आणि वडा तयार झाला की आपल्याला असं मध्ये छिद्र पाडून घ्यायचंय। असे अजून 2-3 वडे आपण तयार करून घेऊ आणि मग नंतर आपण हे तळायला घेऊया।
मी तुम्हाला वडा तयार करण्याची अजून एक पद्धत दाखवते। प्लास्टिक शीटवर आपण हा पेढा घ्यायचा आहे, त्याच्यावरती दुसरं प्लास्टिक शीट ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला फक्त बोटाच्या साहाय्याने हे पसरवून घ्यायचं आहे। एकदम सोपं, अजिबात याला वेळ लागत नाही। आपला वडा तयार झालेला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये छिद्र पाडून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपले वडे तयार करून झालेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊ। एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेले आहे। आता आपण हे वडे त्यामध्ये सोडून घेऊया। तुम्ही पाहू शकता वडा एकदम स्वतःहून असा फुलून वर आलेला आहे। सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित तळून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे। खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतो। आपला वडा तळून झालेला आहे। आपण हा वडा तळायला सोडून घेऊया। तुम्ही पाहू शकता वडा स्वतःहून वरती येतो फुगून। आपलं पीठ एकदम छान मळलं गेलेलं आहे। सगळ्या बाजूनी आपला वडा एकसारखा फुललेला आहे। आता आपण हा पलटी मारून घेऊया। दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपला वडा आपण तळून घ्यायचा आहे। तुम्ही छिद्र न पाडता सुद्धा हा वडा तयार करू शकता। वड्याला सुरेख कलर आलेला आहे। आता आपण हा वडा काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगलेले असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। एकदम क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत। एकदम खमंग आणि खुसखुशीत असे आपले वडे तयार होतात। खायला अतिशय चविष्ट। एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।